नमस्कार मंडळी, मी पायल तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये। तर आज एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी। ॲक्च्युली आहुंची एक पॅन्ट आहे, ती 2-3 दिवसमध्येच थोडी फेड झाली, ब्लॅक कलरची पॅन्ट। तर आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो 2-3 दिवसांपूर्वी, तर मला ही कलरचे पॅकेट्स तिथे दिसले। तर मला असं वाटलं की याचा यूज करून जर पॅन्टला परत असं आपण डाय वगैरे करू शकलो तर मग चांगलंच होईल। ती पॅन्ट टाकून नाही द्यावी लागणार, तिथं परत यूज होईल। त्यासोबत हे डाय फिक्स पण आलेले आहे। तर मग म्हटलं आपण करतोच आहे कलर, तर मग तुमच्यासोबत पण शेअर करू। तर चांगला रिझल्ट आला तर तुमचा पण फायदाच होईल त्याच्यामध्ये। तुम्हाला जर कधी वाटलं तर तुम्ही पण घरच्या घरी करू शकता। मी अजून कधी ट्राय नाही केलं, हा फर्स्ट ट्राय आहे आपला। तर बघू काय होतं, कसं होतं ते बघू। आणि पुढे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा, तुम्हाला फायनल रिझल्ट दिसेल। इथे एका पातेल्यामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी मी गरम करायला ठेवलं होतं। आणि इथं अजून एक भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे डाय फिक्स टाकण्यासाठी। त्या गरम पाण्यामध्ये ना आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे। मीठ घालते मी, ते जाडं मीठ। आणि कलरचं पाऊच पण आपल्याला त्यातच टाकून 10-1 मिनिट तो कलर चांगला उकळून घ्यायचा आहे। आणि नंतर कलर उकळल्यानंतर त्याच्यामध्ये पॅन्ट टाकायची। या पाण्यामध्ये मी आता कलर मिक्स केला आहे आणि पाणी बऱ्यापैकी उकळलं आहे, आता गरम झालं आहे चांगलं। तर एक लक्षात ठेवायचं, इथं आपण आपली जी पॅन्ट असेल ती आपण ओली करून घ्यायची आणि ती त्यातलं पाणी पूर्ण असं काढून घ्यायचं आहे। आणि ती ओली पॅन्ट मग ह्या कलरमध्ये टाकायची। तर मी आता ते पॅन्ट कलरमध्ये टाकून घेते आणि तुम्हालाही दाखवते पुढे। तर मी इथे कलरमध्ये पॅन्ट टाकलेली आहे आणि आता ह्या कलरमध्ये आपल्याला या पॅन्टला असंच अर्धा तासानंतर सोडायचं आहे। अर्धा तासानंतर आपण पॅन्टला या कलरमधून बाहेर काढू। तर आपले अर्धा तास इथं कंप्लीट झालेले आहे आता। आणि आता हे डाय फिक्समध्ये आपल्याला डीप करायचं आहे। एका भांड्यामध्ये पाणी घेतले, तुम्हाला आधी दाखवून आता हे डाय फिक्स आपण पाण्यात टाकून घेऊ, व्यवस्थित हलवून घ्यायचं ते पाणी। आतापर्यंत त्याचा असा कलर आलेला आहे बघा। आणि त्यांनी त्या पॅकेटवरती पण सगळे त्याचा यूज कसा करायचा काय सगळं दिलेलं आहे डिटेलमध्ये। म्हणजे सांगितलं की ते पॅकेट पाण्यात टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। 10-15 मिनिटं त्या पाण्यामध्ये परत पॅन्ट धुवून द्यायची। चला तर आता बघू आपण सुकल्यानंतर आपल्या पॅन्टचा कलर कसा झाला आहे। तर पॅन्टचा कलर असा दिसतोय, बऱ्यापैकी छान कलर आला आहे पॅन्टला। मला तर आवडला याचा रिझल्ट वगैरे, म्हणून म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करते, तुम्हाला पण मदत होईल। तर तुम्हाला पण असं पॅन्ट वगैरे कलर करायचं असेल तर तुम्ही नक्कीच ट्राय करा। तर मग भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये लवकरच। तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या, बाय।